मराठा समाजाला डावलून नोकर भरती सुरू आहे। राज्यभरात महावितरणाच्या कार्यालयासमोर यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन पुकारले आहे। मराठा समाजाला डावलून महावितरणाकडून नोकर भरती सुरू झाल्यानं मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हाभरात महावितरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जात आहे। महावितरणामध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदाकरिता राज्यभरात 2000 उमेदवार भरायचे होते। त्यासाठी जुलै 2019 मध्ये ऊर्जा विभागाकडून जाहिरात काढण्यात आली आहे। त्यानंतर इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली। त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठी मागवण्यात आली आहेत। परंतु दरम्यानच्या काळात सप्टेंबर 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली। त्यामुळे ऊर्जा विभागाने मराठा समाजातील उमेदवारांना वगळून इतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करायचं ठरवलं आहे। हा अन्याय असल्याचा आरोप करत महावितरणाची भरती प्रक्रिया तातडीने थांबवावी आणि 2 दिवस होणाऱ्या कागदपत्र पडताळणीत मराठा समाजालाही सामावून घ्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। तरीही प्रक्रिया सुरू राहिली तर आंदोलन हिंसक होईल असा इशाराही देण्यात आला।